श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणार आहेत, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे। स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, धूप, दीप, दिवा, नैवेद्य, अक्षदा, चंदन, तुळशीची पानं अर्पण करून घ्यायचे। जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीपत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। असं केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून पंचामृतावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचे आणि ते जो नैवेद्य आहे तो आपल्याला श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे। त्यानंतर उत्पत्ती एकादशीचे व्रत कथेचं पठण करायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा ही करून घ्यायची आहे। एकादशीच्या दिवशी हळदीपासून उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण ही हळद जी आहे ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळदीपासून जेव्हा पण आपण काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या, नकारात्मकता आहेत, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। हा उपाय तुम्ही उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता।
आता आपल्याला एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून त्याचा एक गंध हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या गंधाने आपल्याला सर्वप्रथम श्रीहरी विष्णूंच्या कपाळावर टिळा हा लावून घ्यायचा आहे। श्रीहरिविष्णूंना तिळक लावून झाल्यानंतर आपल्याला एक टिळा जो आहे तो आपल्या उजव्या किंवा डाव्या हाताच्या मनगटावर लावायचा आहे। तसेच आपल्या गळ्यावर सुद्धा आपल्याला एक टिळा हा लावून घ्यायचा आहे। गळ्यावर टिळा लावल्यामुळे आपल्याला बोलण्यामध्ये कौशल्य येतं, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं। तसेच ह्याच हळदीने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक हळदीचं स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। असं हे हळदीचं स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, अलक्ष्मी घरात प्रवेश करत नाही। असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे जो पण व्यक्ती घरामध्ये प्रवेश करेल त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच येईल। त्याचबरोबर जी हळद उरलेली आहे वाटीमध्ये त्याने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळद, कुंकू, फुलं, अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत। अर्थात काय तर आपल्याला उंबरठ्याची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे, कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। कोणतीही चांगली कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आतमध्ये येत असते आणि जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असं हे हळदीचं लेपन करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुबाधा तसेच अलक्ष्मी प्रवेश करत नाही। त्याचबरोबर आपल्याला एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं हे पाणी जे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं। असं केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही। तर हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला आवर्जून उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।